भिवंडी तालुक्यातील राहणार गाव येथे 1 मार्च 1920 रोजी स्थापन झालेल्या जिल्हा परिषद केंद्र शाळा राहणार येथे माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा संपन्न झाला। तब्बल शतकाची परंपरा लाभलेल्या या शाळेत पुन्हा एकदा विद्यार्थ्यांची शाळा भरली। घंटा वाजल्याने पाहता पाहता वय वर्ष 85 पासून ते वय वर्ष 20 पर्यंतचे माजी विद्यार्थी शाळेच्या प्रांगणात जमा झाले होते। प्रार्थना, राष्ट्रगीत, शिवचर आणि दिनविशेष यांचा आनंद घेत सर्वांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे। या स्नेह मेळाव्याचे आयोजन विद्यार्थी सुरक्षा समिती व भौतिक विकास समितीचे अध्यक्ष तथा प्रभारी सरपंच प्रताप पाटील, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष तुकाराम मडवी, महिला तक्रार निवारण समितीचे अध्यक्षा प्रियंका पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रजनी नाईक व शाळेचे मुख्याध्यापक अजय पाटील यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते। या मेळाव्याला सुमारे 300हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी उत्तम असा प्रतिसाद दिला। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच राजेंद्र मडवी तसेच ग्रामविकास अधिकारी गणेश पडोळ उपस्थित होते। आपापल्या क्षेत्रात यश संपादन केलेल्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले आहे। कुठले कार्यक्रम करायचे नव्हते म्हणून आम्ही हा शतक महोत्सव, सुवर्ण महोत्सव आज घेण्याचा संकल्प केला। सरांनी सांगितलं की आजी आणि माजी विद्यार्थी कसे आहेत। मी तर सांगतो की माजी विद्यार्थी, तुम्ही मराठी शाळेतले विद्यार्थी, जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेले विद्यार्थी, आतापर्यंतचा इतिहास बघा। या राहणार गावातून जे मराठी शाळेत म्हणजे जी जुनी शाळा आपली घटाण्यावरची आहे, या घटाण्यावरच्या शाळेमध्ये डॉक्टर घडले, वकील घडले, सरपंच घडले, काही अधिकारी घडले। सर्वांचा इतिहास बघितला तर हे मराठी शाळेपासूनच चालू झालेले आहे। मराठी शाळेत सुसंस्कृतपणा असतो। आपण त्यावेळेस देखील इंग्रजी माध्यमाच्या शाळा होत्या, परंतु त्यावेळेस देखील तुम्ही बघितलं असेल की इंग्रजी माध्यमातल्या शाळेतली मुलं आणि मराठी शाळेतल्या माध्यमातली मुलं, मी प्रमोद पाटील साहेब सरपंच बघितलेले आहेत, मी नामदेव पाटील साहेब सरपंच बघितलेले आहेत, मी अविनाश पाटील सरपंच बघितलेले आहेत, मी प्रभाकर पाटील साहेब सरपंच बघितलेले आहेत। आत्ताचे जेवढे सरपंच आहेत त्यांचा कारकीर्द मी बघितलेला आहे। एकही इंग्लिश मीडियम मधले शिकलेला सरपंच आजपर्यंत झालेला नाही। या राहणार गावातला आत्ताचा माझ्या माहितीपर्यंतचा इतिहास आहे की जेवढे मराठी शाळेमध्ये आणि ह्या पूर्ण प्राथमिक विद्या मंदिर राहणार, जिल्हा परिषद शाळा राहणार, या शाळेमध्ये शिकलेली मुलं या गावची सरपंच झालेले आहेत। डॉक्टर हेमंत पाटील होऊन गेले, प्रमोद पाटील जे महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिल चे अध्यक्ष होते, दादा ठाणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष होते। हा इतिहास फार जुना नाहीये। हा इतिहास आपल्याकडे 1 मार्च 2020 ज्यावेळेस ही शाळा चालू झाली असेल त्यावेळेची अवस्था काय असेल याचं आत्मपरीक्षण करा। आपण ज्या शाळेमध्ये घडलो, मी माझी परिस्थिती सांगतो। मी घटाण्यावरच्या शाळेमध्ये 1ली आणि 2री मध्ये शिकत होतो। पाण्याचा एखादा हंडा तिथे नेऊन ठेवत होतो। सकाळी उठल्या उठल्या शाळेमध्ये झाडू मारत होतो। त्याच्यानंतर आठवड्यात एकदा सारवणे व्हायचं, शेण गोळा करून तिथे सारवणे मुळच करायची। आता याच्यापैकी
मला वाटते जाई आते आहेत, यांच्या कालामध्ये मला वाटते त्यावेळेस कुडांची शाळा असू शकते. त्या कुडाच्या शाळेला आतून बाहेरून लेप लावायचे. मी ऐकलेली हकीकत आहे, मी बघितलेली नाही. मी बघितलेली शाळा आता पण जशीच्या तशी आहे, ती घटनेवरची आहे. त्याच्यानंतर या शाळेने मला काय दिलं, माझ्या शिक्षकांनी मला काय शिकवलं, मी त्याच्यातनं काय घेतलं आणि मी आता काय करतो, हे प्रश्न प्रत्येकाने आपापल्या आत्म्याला विचारायचं आहे. आणि या शाळेसाठी आता आपण काय करू शकतो हे आपल्याला इथे सांगायचं आहे. बरेचसे माजी विद्यार्थी इथे बोलणार आहेत. मला मी एक आवर्जून सांगू इच्छितो की ही शाळा येत्या 2 वर्षात डिजिटल करण्याचा मानस आहे. त्यासाठी असलेला ग्रामपंचायतचा निधी तो तर आपण वापरणारच आहोत, परंतु प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी असा संकल्प बांधला की ही माझी शाळा आहे, हिला मी उच्च स्तरावर नेऊ इच्छितो. तर प्रत्येक शाळेने प्रत्येक त्या विद्यार्थ्यांनी, या गावच्या विद्यार्थ्यांनी या शाळेसाठी योग्य ते सहकार्य करायला पाहिजे. आपल्या गावची शाळा, आपल्या गावात शिकलेला विद्यार्थी पेपरलेस असावा. पूर्ण कॅम्प्युटर, पूर्ण त्यांची बसण्याची व्यवस्था, जो काय बेंच असतो तो प्रत्येक मुलाला सेपरेट असायला पाहिजे. आपण इंग्रजी माध्यमांच्या शाळा बघतो, त्या शाळेमध्ये फी आवाढव्य असते, परंतु आपल्या गावात शिकलेला मुलगा हा बिना फीचा आहे. आणि त्याच्या मागे तुम्हाला मी सांगतो, शिक्षकांना एवढी मेहनत घ्यावी लागते, कारण त्यांना सुसंस्कृत बनवायचा असतो. त्यांना प्रत्येकाला चांगलं शिकवायचं असतं. आपण सांगतो मराठी शाळेत शिकलेला मुलगा IPS UPSC मध्ये बसू शकत नाही, परंतु आपली एक विद्यार्थिनी आहे, ती UPSC ची परीक्षा दिली, काहीतरी अर्ध्या मार्काने 1 मार्काने गेली. तुम्ही एक विचार करा की एखादी विद्यार्थिनी जर ह्या मराठी शाळेमध्ये शिकून UPSC ची परीक्षा देऊ शकते, डॉक्टर होऊ शकते, इंजिनियर होऊ शकतो, वकील आहेत. सचिन भोईर सारखा मुलगा इथे आता वकील झालेला आहे. प्रमोद पाटील साहेबांचा तर मी तुम्हाला सांगितलं की ते मुंबई आणि गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष झाले. मला एक खंत वाटते, आपल्या शाळेमध्ये जेवढ्या काही समित्या आहेत, शिक्षण समिती असू दे, इतर समित्या असू द्या, या समित्यांवर सर एक माजी विद्यार्थी जी आपली संकल्पना आपण राबवली, त्या माजी विद्यार्थ्यांच्या प्रत्येक माजी विद्यार्थ्याचा नंबर घेऊन त्यांना ऍड करून त्यांना व्हॉट्सअप मध्ये घ्या आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी वार्षिक, मासिक किंवा 6माही अशा पद्धतीने ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार 10 रुपये का होईना, 10,000 का होईना, परंतु त्यांनी आपल्या शाळेसाठी योगदान दिलं पाहिजे. मी 10 रुपये याच्यासाठी बोललोय
देणारे 100 रुपये देतील. दादा 10 रुपये याच्यासाठी बोललोय, तुम्हाला सांगतो मी. तुम्ही 10 रुपये दिले तर तुम्ही सांगणार मी या शाळेसाठी काहीतरी करतो. 10 रुपये देण्यामागचा उद्देश किंवा घेण्यामागचा उद्देश एकच आहे की तुम्ही येऊन या शाळेची विचारपूस करणार. शाळेमध्ये काय चाललंय, काय नाही, शिक्षक काय करतात, विद्यार्थी काय करतात, आपली हजेरी पण संख्या किती आहे, आपले शाळेचे सांस्कृतिक कार्यक्रम होतात का नाही, क्रीडा क्षेत्रात आपली मुलं चांगली हे करतात, नाटक स्पर्धा आपली मुलं चांगली खेळतात, नाटकामध्ये बरेचसे आपल्याला बक्षिसं मिळाली आहेत. त्या शिक्षकांचा आपण आभार मानले पाहिजे. या मराठी शाळेत शिकायला होतो तोपर्यंत 7वी पर्यंत गेलो. नंतर 8वीला गेलो. 8वीला मी 2 वेळा नापास झालो. नापास झाल्यानंतर आमच्या गावचे पोलीस पाटील गजानन भास्कर म्हात्रे आणि जोशी गुरु बाळ्या नाना बोलत त्यांनी आमच्या बाबाला काय सांगितलं, अरे बाबू या वर्षी तू 1 नांगऱ्या कमी कर. काय म्हणजे 2 नांगरे आणि 3रा मी. मग ती नांगराची मी अशी हे करत परत मनोहर पाटील, बाजीराव पाटील हे समोर बसलेले मनोहर पाटील यावी शौक लावला कबड्डीचा मला आणि अविनाश पाटील. मग ते शाळा गेली ते काय चाल कपडे आमचे घ्यायला करून मग आम्ही दोघे मग 8वी पर्यंत मी कसा तरी गेलो. 2 वेळा नापास होऊन नंतर बाबाला सांगितलं आता मला काहीतरी करायचे. असं करता करता मी रिक्षा घेतली. रिक्षा चालून परत बाबाला सांगितलं की मला ट्रक घ्यायची. तू तर वेडा आहेस का, ट्रक केवढ्याला म्हणजे तुला माहीत आहे का. असं करता करता मी आज सरपंच झालो, आगरी समाजाचा अध्यक्ष झालो. या आहे हां याच्या मागे म्हणजे जुने गुरुजी म्हणजे काळे मास्तर गुरुजी असतील, वलिंगकर असतील यांच्या मागे. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट सांगतो. काळे मास्तरनी मला 8 दिवस ओणे असे अंगठे धरायला लावले. कुणाला माहिती त्यांनी सांगितलं की तू आणि भगवान पाटील 6चा पाढा पाठ करायचा. पण आम्ही दोघांनी ठरवला करायचा नाही. पण तो काय शेवटपर्यंत आम्ही केला नाही. काय म्हणजे ही जी जुनी ज्या आत्ता मला आठवण येते आणि माझी मुलं या कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली, ते कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली मुलाची नम्रता अजिबात नाही. करेन बघू ह्या गोष्टी ते शाळेत कर. शनिवारी शाळा सारवायला शेण आण म्हणजे आणावाच लागत होता. काय आणि बसायला काय 1 गोंटा तो प्रत्येकाने आणायचा. आता जर प्रताप पाटील सारखे तुम्हाला सरपंच लागल्यात, मडवी साहेबांचे सारखे मस्त बेंच, खाली लादे, वर फॅन. आमच्या टायमाला ते काहीच नव्हतं. हां तो पण ज्याचा तरी गोंटा आणायचा का ज्याचा. आणि प्रत्येक शनिवारी तो घरी न्यायचा आणि धुवून आणायचा. काय म्हणजे अशी माझी स्वतःची तरी आजपर्यंतची वाटचाल चांगली झाली ती मराठी शाळेमध्ये. धन्यवाद. घरात मी मोठा होतो तर मला व्यवसाय करायचा होता. आमचे डॉक्टर M.R. पाटील त्यांनी सांगितलं नोकरी करायची नाही, व्यवसायच करायला पाहिजे. त्यामुळे मला जो काही फंड्स कमी होता तो माझी आत्या म्हणजे आम्ही लूम चायना रॅपियर आहे तर त्या हिशोबाने मी त्या ह्याच्यात प्रगती केली. मी गुजरात्यांबरोबर असतो, मी गुजराती चांगल्या प्रकारे बोलू शकतो. आता मी जास्त काही बोलणार नाही, फक्त गुरुजींविषयी बोलू शकतो की कबीरजींचा 2 दोहे आहेत की देव तुम्हाला जर भेटला आणि गुरु भेटले तर तुम्ही पहिले वंदन कोणाला कराल ते तुम्हाला मी सांगतो. गुरु गोविंद दोही खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपने गोविंद दिगो बताय. म्हणजे गुरुजींनी आम्हाला देव दाखवला. दुसरा आहे सब धरती कागज करू, सब धरती कागज करू, सब वनराई लेखनी करू, 7 समंदर मसी करू, गुरुगुण लिखा न जाय. गुरूंचं तारखेप्रमाणे एक शिवाजी महाराजांचा एक पोवाडा अजूनपर्यंत कुठे आम्ही तो सादर नाही केला, कुमारबुवांना ते ज्ञात आहे. महाराष्ट्राचा भगवा झेंडा रायगड किल्ल्यावर
हाती तलवार मुखी जय जयकार हर हर महादेव हाती तलवार मुखी जय जयकार हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव जिजाबाईच्या पोटी जन्मली महाराष्ट्राची शान हिंदवी स्वराज्यासाठी गेला मोलाचा तो प्राण आठवू आपण त्यांचा प्रताप करूया जय जयकार हाती तलवार मुखी जय जयकार हर हर महादेव रामकृष्ण माझ्या गुरुजनांना सर्वांना नमस्कार. सर्वांना नमस्कार. मला माझ्या चिठ्ठीमध्ये आलंय की शाळेशी असलेले माझे नाते. शाळेशी असलेली माझे नाते हे मला माझ्या आई वडिलांसारखे आहे, जे कधीच तुटणारे नाहीये. आई जशी आपल्याला सकाळी लवकर उठवते, डिसिप्लिनमध्ये ठेवते, कशामुळे ठेवू शकते ही, तर शाळेमध्ये वेळच्या वेळी पोचायचं आहे. आज जेव्हा कधी मला कुठेही जायचं असतं, एक्झाम्पल सेमिनारला, लेक्चरसाठी, इव्हन कोर्टात जरी जायचं असलं, इव्हन मॉक इंटरव्ह्यूला जरी जायचं असलं, तरी त्या क्षणी वेळच्या वेळी पोहोचण्याची जी सवय लागली ती मला या शाळेमधूनच लागली. अनपेक्षितपणे येणारी जी कोणत्याही घटना असतील त्यांना, ज्यांना सामोरे जाण्यासाठी जसं आपल्याला आपले बाबा, आपले वडील शिकवतात, तसंच या शाळेने मला शिकवलं की अनपेक्षितपणे कोणतीही घटना असू दे, मग काहीही असू दे, तिला कसं फेस करायचं, तिला कसं पार करायचं, ह्या सगळ्या गोष्टी मला शिकवल्या. त्या मला माझ्या या शाळेने, म्हणजेच माझ्या या वडिलांनी. आपण म्हणतो ना की विश्वाच्या निर्मितीमध्ये जसं ब्रह्मा, विष्णू, महेश यांचं स्थान आहे, विश्वाच्या निर्मितीमध्ये, जडणघडणीमध्ये जसं ब्रह्मा, विष्णू, महेश यांचं स्थान आहे, तसंच माझ्यासाठी माझ्या आई वडिलांचं आणि माझ्या या शाळेचं स्थान आहे. ही शाळा म्हणजेच एक वडाचं झाड आहे. वडाचं झाड हे तेव्हाच उंच वाढतं, तेव्हाच पसरतं, जेव्हा त्याला त्याच्या पारंब्यांचा आधार असतो. आपली शाळा ही आपलं वडाचं झाड आहे आणि आपण सर्व जमलेले इथे सर्व आजी, माजी विद्यार्थी, या शाळेमध्ये पुन्हा येणारे सर्व विद्यार्थी, आपण आपल्या गावचे सर्व ग्रामस्थ मंडळी या शाळेच्या, या आपल्या वडरूपी शाळेच्या पारंब्या होऊयात. आणि जो आपण संकल्प ठरवलाय की आपली शाळा जशी आपल्या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारतात, तशीच ती आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा गेली पाहिजे. आणि या सर्वांसाठी साथ असेल ती आपल्या सर्वांची. इथे बोलण्याबद्दल मला संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. थँक्यू. कल्पना बोलाय, त्यांचे सुद्धा सर्वांचे आभार. आमचे बॅच, माझे वर्गबंधू इथे आहेत, जयचंद्र, प्रताप सुद्धा आमच्या म्हणजे नंतर होते, आणि माझ्या मैत्रिणी सुचिता, मनोरमा, शोभा, आम्ही मुली सर्वात हुशार होतो वर्गामध्ये. आणि तेव्हा शिक्षणाच्या संधी खूप कमी होत्या आणि ज्ञान हे विस्तृत नव्हतं इथे, पण जे काय मिळालं ते या शाळेतून मिळालं. वळींकर गुरुजी होते, तरे गुरुजी होते, आणि इतके कडक होते की काय सांगू. नामदेवांनी सांगितलं शेण आणायला लागायचं, पाणी भरायला लागायचं, कारण तेव्हा स्वच्छतागृह नव्हती. मग समोर आमची जैना काकू, तिच्या घरी जायचं, तिचं सगळं पाणी भरून द्यायचं, प्रत्येकाने एक एक हांडा, एक एक कळशी घ्यायची आणि विहिरीवर जायचं. आणि अशी तेव्हा शाळेची परिस्थिती होती, पण आम्हाला अतिशय प्रिय होती. कारण आता इथे विषय दिलेला आहे, पुन्हा एकदा शाळेत येऊन कसं वाटलं, अहो चांगलंच वाटलं तर. कारण या शाळेत जे ज्ञान घेतलं त्या ज्ञानाच्या आधारे आम्ही पुढची कारकिर्दी गाजवली. कारण आमच्या घराण्याचा वारसा आहे की आमचं घर शिक्षणाच्या बाबतीत अग्रेसर मानलं जातं. टोकली ते घरी गेलो. आत्ता गुरुजी तेव्हा मला सोडणार नाहीत. इंजेक्शन गेलं, इंजेक्शनवाले निघून गेले, पण आता मी शाळेत का जात नाही म्हणून वडिलांना सांगितलं की मी असं असं केलंय. बोलते ना जा, माझं नाव सांग, काय बोलणार नाही, पण नाही मी जाणार नाही. मग वडिलांना घेऊन आलो, जाऊ दे तो इंजेक्शनला घाबरतोय, पण पुढच्या वेळेस याला चांगले 2 इंजेक्शन द्या. त्यानंतर माझे वर्गमित्र भरपूर होते, आताही आहेत. पंचकृषीतले भजन सम्राट कुमार पाटील माझे वर्गमित्र, आपल्या ग्रामपंचायतचे वरिष्ठ लिपिक प्रवीण पाटील हे माझे वर्गमित्र. आजही ते चांगले नाव त्यावेळी कमवलेले, या शाळेतूनच कमवलेले. आणि पुढे जेव्हा
शालेय शिक्षण पूर्ण करून कॉलेज शिक्षणात गेलो तेव्हा सचिन तेंडुलकर नावाची व्यक्ती जी क्रिकेटर आहे, त्याला आपण क्रिकेटचं दैव म्हणतो, त्याची क्रिकेटवर मी इंग्रजी बघितलं. मला वाटलं बघा इंग्रजी शाळेतून शिकलाय म्हणून किती चांगलं इंग्रजी बोलतो. आणि मी अनुषंगाने गेलो सायन्स फॅकल्टीमध्ये आणि मग तिकडचं पुस्तक मला जसं चित्रच दिसायला लागलं. पण इंग्रजीचा खूप फार काय हुशार विद्यार्थी या शाळेचा नक्कीच नव्हतो. फेल होईन नापास होईन इतका ढ पण नव्हतो. पण अनुषंगाने इंग्रजी आणि गणित हे कच्चे विषय होते. म्हणून तेव्हा वाटलं की हा इंग्रजी माध्यमातला आहे म्हणून आज हा क्रिकेटर झाला गेला. पण 2 वर्षांनी व्हॉइस कल्चर नावाच्या कार्यशाळेसाठी मी दादरला गेलो आणि तिकडच्यानी मला पत्ता दिला शारदाश्रम विद्यालय. आणि जेव्हा त्या शारदाश्रम विद्यालयामध्ये व्हॉइस कल्चरच्या लेक्चरसाठी मी पहिल्यांदा बसलो तेव्हा मला कळलं की सचिन तेंडुलकर सुद्धा या शारदाश्रम विद्यालयातच शिकलेला आहे. आणि शारदाश्रम विद्यालयातच शिकून आजही आणि तेव्हाही तो क्रिकेटचा दैव म्हणून त्याला आपण मानतो. मास्टर सचिन तेंडुलकर. राजकीय क्षेत्र जर पकडलं तर आजही ज्यांनी देशाच्या राजकारणात, महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलं नाव कमवलंय आणि चांगलं आजही ते राजकारण करतात, शरद पवार साहेब, एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब, यांचं सुद्धा शिक्षण मराठी माध्यमातूनच झालेलं आहे. आपले बालमित्र आहेत, त्यांची भेट होणं महत्त्वाचं आहे. त्याबद्दल ग्रामपंचायत राहणाऱ्यांना आमचे भाई, त्यांना खूप खूप धन्यवाद, त्यांच्या संपूर्ण टीमला धन्यवाद. आज या ठिकाणी माईकवरून बोलताना सारिका सुरेश पाटील हिच्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त करते. कारण मी नगरसेवक म्हणून असताना जिथे कुठे आमच्या शासकीय महानगरपालिकेतर्फे काही प्रोग्राम असेल तर माझ्या ग्रामपंचायत शाळेची मी आवर्जून आठवण काढते. कारण मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये प्रमुख अतिथी म्हणून जाताना आपण कुठे शिकलो त्याची आवर्जून ओळख करून देते. कारण ह्याच शाळेत शिकून मी मोठी झाली. पहिली ते सातवी नाही, अंगणवाडीपासून. अंगणवाडी मला वाटतं त्या जुन्या शाळेत भरायची, तिथून ही शाळा आणि मग ही शाळा. खूप आठवणी आहेत आणि खूप जिव्हाळा आहे या शाळेबद्दल. कारण एक खेडेगावातली मुलगी जी 1ली ते 7वी ते शिकून शैक्षणिक पाया रचून मुंबई महानगरपालिकेची भांडूप गावची आद्य नागरिक होते, हे खूप महत्त्वाची आहे. आणि तुमच्याकडे सभापती बोलतात, आमच्याकडे प्रभाग समिती अध्यक्ष बोलतात. प्रभाग समिती अध्यक्ष जेव्हा मी झाले आणि माझी सभा मी पहिली घेतली, त्या सभेमध्ये आमचे वरिष्ठ, आमचे माजी खासदार, तेव्हा मला ते सहनगरसेवक होते, त्यांनी मला एकच विचारलं, सारिकाताई तुमचं मराठी खूप चांगलं आहे. अजूनपर्यंत ते गुजरातीत मनोज कोटक साहेब ते बोलत, माझ्यानंतर मराठी एवढं म्हणजे चांगलं बोलणारी नगरसेविका मी पहिल्यांदा बोली. मी त्यांना एकच उत्तर दिले, साहेब मी ग्रामपंचायत शाळेत शिकलेली आहे, माझ्या ग्रामपंचायतच्या शाळेत शिकलेली आहे. ते वाक्य मला आवर्जून आठवतं. कारण तिथे तुम्हा सर्वांचं मी या माजी विद्यार्थ्यांतर्फे आभार व्यक्त करतो. आणि मुळातच या शाळेने मला भाषण शिकवलं. मी जेव्हा 1ली ते 4थी या शाळेमध्ये असताना आई मला प्रवृत्त करायची, ना भाषण घे. आणि त्यावेळेला माझी सुरुवात अशी असायची, आज माझी विद्यार्थी स्नेह मेळावा असल्यामुळे मी त्या पद्धतीने बोलतो. त्यावेळेला माझी सुरुवात अशी असायची, अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजी, आणि येथे जमलेला, आता बालमित्र नाही बोलू शकत, येथे जमलेल्या माझे सर्व आजी माजी विद्यार्थी, मी तुम्हाला जे 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्तेने ऐकाल अशी माझी नम्र विनंती. तर अशा पद्धतीने ते भाषण असायचं. मी जास्त काय बोलणार नाही कारण वेळ खूप झालेला आहे. मी फक्त शाळेतील एक किस्सा सांगतो आणि बोलतो. माझ्या आपली जी गावठी मराठी आहे, आता प्रत्येक जण कसं आहे की बाबा शुद्ध मराठी बोलता आली पाहिजे म्हणून कोणी इथे आले पण नसतील कदाचित, पण मी बोलतो. जेव्हा या शाळेत आलो आणि पक्काच गटाला आलता, बोला आता करायचं काय,
तोपर्यंत पळून जा. तर मी ती हिंमत केली आणि दप्तर घेतला आणि आपला असा इकडे कठडा असायचा ना त्यात, तेव्हा त्या कठड्यावरून मी उडी मारली तर खरा, पण नेमकाच बारक्या मास्तरनी पकडला. आता पकडल्यानंतर जी माझ्यावर जोर घेतली त्यांनी, का वाक परत मारला. आता त्याच्यात परत नातेवाईक पण ना, मी बोल सोडील कसला, आणि नाही बोलतो मी बरं परत नाही जाणार. अरे तरी नाही का हो, आणि सुरुवात केलीच अशी. परंतु हे सगळं झाल्यानंतर त्या दुसऱ्या दिवशी मी मॉनिटर, म्हणजे झाला काय माहितीये का, चोराला वॉचमॅन बनवा, अशी सगळी पद्धत त्यावेळेला. आणि तुम्हाला तिथून सांगतो मी, तिथून मी कधी त्या पळून जायचा विचार नाही केला आणि कुठल्याच अशी कृती करायचा विचार नाही केला, कारण तो मार असा बसलेला मला का ती अजून पण आठवण होते. मग त्याच्यामुळे हा मी किस्सा तुम्हाला सांगितला, पण त्यानंतर मी कधी वळून बघितला नाही. आणि मग इथं 4थीपर्यंत शिक्षण घेतलं, नंतर PD टावरे कॉलेज, आणि या सगळ्या गोष्टी करत असताना आज या राहणार गावाचा पोलीस पाटील म्हणून आज मी काम करतोय. आणि खरोखर माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की बाबा या शाळेतून मी सुरुवात केली आणि मला त्या शाळेतील गावासाठी किंवा गावातील लोकांसाठी जे मला माझं योगदान देता येईल भविष्यामध्ये मी 100% देणार. आज महाराजांची जयंती आहे. थोडं माझी विद्यार्थी मेळावा इथे मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. मला वाटते 4-5 दिवस अगोदर हा मी कार्यक्रम ठरवला. आमचे 100 वर्ष पूर्ण झाली, त्या निमित्तानं आपल्याला एकत्र येता आलं नाही, पण आता आपण एकत्र आलं पाहिजे असं सरपंच साहेब यांचं मनोगत होतं. तर 4-5 दिवसापूर्वी हा कार्यक्रम ठरला. संपूर्ण गावामध्ये पत्रिका वाटल्या आणि आज शिवजयंती असून सुद्धा मोठ्या संख्येने इथे सकाळपासून सगळ्या माजी विद्यार्थ्यांची मंडळी जमा झालेली होती. सकाळी शिवजयंतीचा कार्यक्रम झाला, बसायला देखील जागा नव्हती, पण सकाळी जसं आपण रोज उठतो शाळेत यायला तसं आपण सर्व आलेलो होतो, पण पाठीवर दप्तर नव्हतं. शाळेत शिक्षक मात्र होते आणि आज इथं कोणी अधिकारी नाही, कोणी सरपंच नाही, कोणी मोठ्या हुद्द्यावरचे नाही. आज शाळा झाल्या पाहिजेत सर्व विद्यार्थ्यांसाठी, कारण आज ही शिस्तप्रियता खरोखर आपल्या ज्यात हे सर्व विद्यार्थी माझी शाळा, मी इथे येणार, मी इथे माझं मनोगत व्यक्त करणार ह्यासाठी आलेले आहेत. इथे आपल्या ज्येष्ठ विद्यार्थ्यांनी, माजी विद्यार्थ्यांनी जे मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल खरोखर आम्ही देखील भारावून गेलो आहोत. माणूस किती पण मोठा झाला, किती मोठ्या हुद्द्यावर असला, पण त्याची शाळा त्याच्या मनाच्या कोपऱ्यामध्ये जिवंत असते. माणसाच्या शेवटच्या क्षणापर्यंत माणूस जेव्हा डोळे मिटतो, लहानपण आठवतं तर आठवते ती फक्त न फक्त त्याला त्याची शाळा. कारण शाळेमध्ये जे संस्कार होतात त्या संस्काराच्या आधारावरच माणूस मोठ्या हुद्द्यापर्यंत पोहोचतो. आज इथे या स्नेह मेळाव्याची पहिली संकल्पनाच अशी होती की आम्ही कोणीही किती मोठे असलो तरी आम्ही खालीच बसणार. त्यामुळं इथे जे नामांकित सर्व विद्यार्थी या ठिकाणी आलेत ते सर्व खाली बसलेत आणि आम्ही सर्व शिक्षकांच्या सोबत मलाही या ठिकाणी बसायला मिळालं. आज सगळेच जिल्हा परिषद राहणारचे विद्यार्थी मला वाटते सगळे 1949 पर्यंत हरवून गेलेले दिसले. सगळ्यांच्या मनावर एक वेगळाच आनंद दिसला. वेगवेगळे संकल्पना, त्यांनी केलेली मौज मजा, या सर्व गोष्टींचा या ठिकाणी उहापोह झाला. खरं म्हणजे खरोखरच हे माजी विद्यार्थी स्नेह मेळावा हा या ठिकाणी सुरुवातीला वाटलं होतं की एवढी लोक येतील किंवा विद्यार्थी येतील, पण खरोखरच या विद्यार्थी मेळावा या ठिकाणी अतिशय उत्साहात झाला. आणि आता वेळ जास्त झाला आहे त्याच्यामुळे मलाही थोडासा वेळ कमी दिलेला आहे, त्यामुळे मी डायरेक्ट विषयावर जातो. आता ह्या जिल्हा परिषद राहणार शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येकाने आपापलं मत व्यक्त केलं की मलाही ह्या शाळेसाठी काहीतरी करायचे. आपल्या मुख्यमंत्री समृद्धी अभियान या अभियानामध्ये सुद्धा लोकसहभागातून काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम आपण या ठिकाणी
करायचे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. पण आपल्या ग्रामपंचायतचे उपसरपंच यांनी सुद्धा या शाळेसाठी काहीतरी करावं, यासाठी एक ही शाळाच वेगळी काहीतरी करू. तर प्रत्येक विद्यार्थ्याचं या ठिकाणी जर इच्छा आहे, आताच पाटील साहेबांनी या ठिकाणी सांगितलं मुख्याध्यापकांनी की बाबा मी या ठिकाणी तुम्हाला बोलवलंय तर कुठल्या तरी काहीतरी मागण्यासाठी बोलवलेलं नाही. पण सर खरोखरच या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम होतंय. आपण वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी घडवलंय, वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी नाटकांमध्ये प्रथम पारितोषिक किंवा खेळांमध्ये या सर्व माध्यमांमध्ये आपण अतिशय चांगलं काम केलेलं आहे. तर मी खरं म्हणजे विद्यार्थी नाही, पण या गावामध्ये जे काम करण्याची संधी मिळाली त्यामुळं मलाही या गावाबद्दल काहीतरी आपुलकी तयार झालेली आहे. तर मी तुमच्या मनातलं एक बोलतो, कारण प्रत्येकाने इच्छा व्यक्त केली की मी काहीतरी देईन, मी काहीतरी करीन, म्हणजे प्रत्येकाच्या मनात सुप्त इच्छा आहे. पण यामध्ये आपण काहीतरी असं नाविन्यपूर्ण करूया की ही शाळा, आता ह्या शाळेमध्ये चांगल्या प्रकारचं सगळं आहे, रंगरंगोटी आहे, सर्व वर्गही अद्ययावत आहेत. पण मला असं वाटतंय की आपण अशी शाळा बनवूया की ही शाळा जी आपले गावातील विद्यार्थी हे बाहेर ठाण्याला जातात, मुंबईला जातात, ते तिथं न जाता हे आपल्याच शाळेत कसे शिकतील. आपण पूर्ण शाळा टॅप
कोटी जवान जन्माला असते कदम राज आलं असते कदम देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे